नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। आज आपण आलो आहोत गावदेवीपाडा पनवेल येथील श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मठामध्ये। हे मठ गुरु शिष्य परंपरेनुसार चालतं। स्वामींच्या या मठामध्ये येण्यासाठी पनवेल एसटी स्टँडवरून रिक्षाने 5 मिनिटात आणि चालत आल्यास 10 ते 15 मिनिटात पोहोचू शकतो। पनवेल रेल्वे स्टेशनवरून यायचं झाल्यास रिक्षाने 10 मिनिटात आणि चालत 20 ते 25 मिनिटे लागतात। हे मठ जय महाराष्ट्र व्यायामशाळेच्या पुढे जाखमाता मंदिराच्या मागे आहे। 400 वर्षाचा इतिहास असणाऱ्या या मठाची स्थापना 1960 साली झाली आहे। आता आपण जाणार आहोत मठाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे। आपण पाहतोय स्वामींचे भक्त त्यांचं दर्शन घेऊन बाहेर येत आहेत। स्वामींचं हे स्थान घरामध्येच आहे आणि आता आपल्याला स्वामींचे दर्शन होणार आहे। भक्त मंडळी सुद्धा इथे बसलेली आहेत। श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामींचं हे अद्भुत रूप पाहूनच मनाला एक प्रकारची शांती मिळते। स्वामींचं हे मठ गुरु शिष्य परंपरेनुसार चालतं। आत्ताचे येथील मठाधिपती सुधीर भाऊ घरत हे आहेत। सगळीकडे स्वामींचे आणि वेगवेगळ्या देवतांचे फोटो पाहून मन एकदम प्रसन्न होऊन जातं। हे आहेत मठाधिपती गुरुवर्य श्री सुधाकर भाऊ घरत। स्वामींच्या पाठीमागेच औदुंबराचं झाड आहे। आणि आपण आता जी पाहतोय ती स्वामींची पालखी आहे। येथे जे पूजा सांगतायत ते सदानंद जोशी गुरुजी आहेत। हे येथे 28 वर्षापासून स्वामींची सेवा करत आहेत। ज्या भक्तांना अभिषेक पूजा करावयाची असते
त्यांना हे अभिषेक पूजा करून देतात. औदुंबराच्या झाडाभोवती कौलारू छप्पर असलेलं छत आहे. शेषनागावर असलेली स्वामींची ही मूर्ती खूपच मनमोहक आहे. गुरुशिष्य परंपरेने चाललेल्या या स्वामींच्या मठामध्ये स्वामींच्या पादुका देखील पाहायला मिळतात. स्वामी समर्थ महाराजांच्या प्रत्येक मठामध्ये काही ना काही विशेष पाहायला मिळतच. स्वामी समर्थांच्या या मठामध्ये आपण चहूबाजूला पाहिलं तरी आपल्याला प्रत्येक ठिकाणी कोणते ना कोणते संत दिसतात. संत महात्म्यांच्या सहवासात, पुण्य आणि दिव्य महाराजांच्या सहवासात, देवादिकांच्या आणि स्वामी समर्थ महाराजांच्या सान्निध्यात आल्यावर आपलं मन अगदी प्रसन्न होऊन जातं. स्वामी समर्थांच्या सभोवताली आपण फिरलो की आपल्याला असं वाटतं की आपण जणू विश्वासीत फेरी पूर्ण करत आहोत. विज्ञानाच्या जोडीला अध्यात्म आलं तर मग माणूस जिंकल्याशिवाय राहत नाही. या जिंकण्याचा उत्साह असावा, उन्माद नसावा, कारण स्वामी समर्थ महाराजांची नजर आपल्या सर्वांवर आहे. ते आपल्या सर्वांवर लक्ष ठेवून आहेत आणि खरा स्वामी भक्त कधीच असा वागत नाही. कारण म्हणतात ना,
जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचं दुःख नाही, स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मित्रांनो, गावदेवी पाडा पनवेल येथील श्री स्वामी समर्थ महाराज यांचा मठ आणि मठाबद्दलची माहिती आपल्याला आवडली असेल तर कमेंट करून सांगा आणि आपलं रूपरेषा हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.